गुड मॉर्निंग गाईज. तुम्ही बोलत असाल हा असा झोपेतून उठून का व्हिडिओ बनवतो आहे. तर आम्ही सकाळी रात्री 1 वाजता झोपलो. ते स्टार गेझिंग काहीतरी होत होतं त्याच्यामुळे. आणि आता 4 वाजलेत सकाळचे आणि मला कुठेतरी फिरायला जायचं होतं आणि एफसी म्हणून जागा आहे, आम्ही तिकडे जाणार आहे. सो 4 वाजले, झोप बिलकुल नाही झाली. फोन केला फ्रेंडला, ते उठताच बोलते कल चले क्या. मला पण मूड नव्हता, पण आता म्हटलं यार सुट्टी आहे 2 दिवस तर जावंच. तर 4 वाजलेत, उठलो आहे मी आणि आता स्टार्ट करूया ट्रिप. पहिलं फ्रेश वगैरे तर ऑब्विसली. तर सकाळी सकाळी आम्ही निघालो. याच्यामुळे मिस झाली आमची बस. आता आम्ही सायकल घेऊन चाललो आहे. तर चलो निकलते आहे फिर से. सो फायनली धावत पळत आम्ही पोचलेलो आहे बानोफला 10 मिनिट पहिले. अरे गाईज, हिला फॉलो करायचं. इंस्टाग्राम पाठवतो या पोरीला. क्या बोला मैं? इस लड़की का इंस्टाग्राम भेजा, उसको फॉलो करो सब लोग. मेरा प्राइवेट अकाउंट है. हाँ हाँ, तब भी रिक्वेस्ट का बंबार्ड कर दो गाईज. अच्छा. तर भाई सकाळी सकाळी 5ला उठायची सवयच आहे, पण आता 4ला उठलो. ए पागल मत बना लोगों को. मेरे को मराठी समझ नहीं आ रही तो ये समझ आता है कि तू पागल बना रहा है. नहीं मैं ऐसे कह रहा था. क्या बोला तू? मैं 5 को उठने की आदत है, 4 बज रहे. अभी लग रहा है आज हिंदी में करना पड़ेगा ब्लॉग में. कौन से प्लेटफॉर्म पे अभी? तो अभी 2 डे कुछ नाही करू. हाँ. सो आमची जी ट्रेन आहे ती प्लॅटफॉर्म नंबर 25वर आहे. चालत चाललो आहे. बाई सकाळी सकाळी उठलो. पहिलं थोडंसं सँडविच वगैरे बनवलं. सँडविच म्हणजे कायच, नटेला आणि ब्रेड थोडंफार. त्याच्यानंतर मग फ्रेश वगैरे झालं फटाफट. म्हणजे भाई 40 मिनटात निघायचं होतं. 45 मिनट्स लगे तुझे? नहीं हाँ लगे तो हमारा बस मिस हो गया. 40 मिनट में निकलना था, बट मुझे लगे 45 मिनट्स. इसकी वजह से मेरा अभी ये हिंदी ब्लॉग होने वाला है. सॉरी, सुन लो. ये बस यही है क्या? ट्रेन है. सॉरी, ये हमारी ट्रेन लग गई है, हमको अभी इसमें जाना है. सो त्यानंतर मग कसं मग नंतर बरं होतं सायकल होती आमच्याकडे. मग आम्ही आलो पटापट सायकलने, त्याच्यामुळे बेटर झालं. तर आमची ट्रेन सकाळी सकाळी 5:15ची. 5:15. चलो लेट्स गो. यू एक्साइटेड? ओय, यू एक्साइटेड? नो. नो गाईज, शी इज अ बिच. आम्ही बसलो आहे आता ट्रेनमध्ये. ही आहे आमची RE9 ओलमवरून म्युनिकवरून क्या हमें आउग्सबर्ग उतरना है. ये म्यूनिक जा रही है. ये हमें आउग्सबर्ग उतरना है. ये डायरेक्ट आउग्सबर्ग जाएगी. आउग्सबर्ग म्यूनिक से पहले आएगा. आउग्सबर्ग म्यूनिक से पहले आएगा. हाँ, 16 स्टॉप. यस, 16 स्टॉप के बाद. उसके बाद 1 घंटा लगेगा ना ऑलमोस्ट. हाँ, उसके बाद 6:30. फिर से चेंज करना है, ट्रांसफ़र है. फिर क्या है? आरबी नहीं है शायद. 67. RB 67. उसके बाद छी. उसके बाद RB 6. RB 6 और उसके बाद 332 बस. ये हाँ लेती यार. फिर मैंने कहा टाइम भी है. ये जाएगा ब्लॉग में. ठीक है. कंपनी टुडे. मैं नहीं सुनती है सब. इथे मी कोणाला तरी म्हटलं की चला ट्रिपला घेऊन जाऊया चांगल्या प्रकारे चिल करायला. ही आळशी 1 वर्ष झाल्या. हिंदी में बात कर. ये आलसी 1 साल हो गई कि आई है जर्मनी में और ज़्यादा घूम नहीं रही है. तो मैं बोला कि चलो. और यहाँ पे क्या करेगी, यूट्यूब ट्यूटोरियल देख के मोजे सिल रही है. तेरे को क्या? देखा, जुबान भी लड़ा रही है. बकवास ये मत कर, औरतों फोन को तोड़ दूंगी. ये औरतों को हमने तो को इंडिया पढ़ा दिया, इसीलिए आज ये ऐसे कर रहे अब हैं. तो तू पिटा. अब तो तू पिटा. जा इसकी बना. सो निघालो. आमची जर्नी स्टार्ट झाली आहे आणि ही साली माझ्या सीटवर बसली. तुझी बॅट नाही, तो इधर बैठ. बैठ नहीं, तो इधर बैठना है. मैं तो व्यू देखता हूँ, तो यूट्यूब ट्यूटोरियल देख. यहीं से देखना. अरे उल्टा आ जाता है यार. ऐसे ऐसे कर. उधर बैठ जा. काय जुका. तो आता आम्ही आउग्सबर्गला पोचलो आहे आणि आता आउग्सबर्गच्या नंतर 9 मिनटाचं ट्रान्सफर आहे. 9 मिनटानंतर आम्हाला प्लॅटफॉर्म नंबर 7 AC वर जायचं आहे. तिकडून मग दुसरी ट्रेन पकडणार परत 1 तास.
त्याच्यानंतर परत एक बस आणि त्याच्यानंतर परत एक बस. टोटल 5 तास लागणार आहे आम्हाला जायला. पण मला हायकिंग करायची नव्हती म्हणून आता आम्ही इकडे चाललो आहे. सो चलते हैं एक्सेलेटर एस्केलेटर से डिग 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 डिग. सॉरी गाईज, आणि मी सांगायला विसरलोच की आम्ही चाललो आहे इप्सीला. इप्सी ही लेक आहे तिकडे, म्हणजे खूप मोठी लेक आहे, खूप छान मोठी सुंदर अशी लेक आहे. आणि ती ऑलमोस्ट ऑस्ट्रियामध्ये येते, ऑस्ट्रिया आणि जर्मनीच्या बॉर्डरमध्ये, म्हणून आम्हाला एवढा टाईम लागतो आहे. सो लेट्स गो. आमची ट्रेन पण आहे जी आता इथे लागली आहे. आणि माझी फ्रेंड आहे अशी आहे ती. सो ॲडजस्ट करा आता. म्हटलं एकटं जाण्यापेक्षा जाऊ कोणाला घेऊन. तर आम्हाला 8:05ला पोचायचं होतं आणि ट्रेन झालेली आहे डिले, त्याच्यामुळे आम्ही ऑलमोस्ट पोचणार आहोत आता 8:14ला. मी दाखवायचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला. 8:14 येस. तर आम्ही आता 8:14ला पोचणार आहे वेल्महाइमला, ओबर्सबेला. आणि दा इश्यू असा आहे की आमची जी नेक्स्ट ट्रेन आहे ती पण एक्झॅक्टली सेम प्लॅटफॉर्मवर आहे. म्हणजे प्लॅटफॉर्मवर नाही, एक्झॅक्टली सेम टायमिंगवर आहे, म्हणजे 8:14ला. सो आम्ही जर थोडंसं लवकर पोचून जर आम्हाला भेटली बस तर ट्रेन तर खूप चांगलं होईल, नाही तर आम्हाला जावं लागणार आहे, 1 तास डिले होणार मग आम्हाला. हाच DBचा इश्यू आहे. DB कधी पण डिले होत असते, नाहीतर बाकी तर सॉर्टेड आहे भाई. डॉइचलँड तिकीट जिंदाबाद, कुठे पण फिरा. तर आम्हाला धावत पळत आमच्या दुसरी ट्रेन पण त्यांनी थांबवली ह्या आमच्यासाठी, जी आमची ट्रेन डिले झालेली त्याच्यामुळे आम्हाला एक्झॅक्टली धावत पळत ही ट्रेन भेटली आहे आणि आम्ही प्रॉपर टायमावर पोचू ही अपेक्षा आहे आमची. लेट्स सी आता. याच्यानंतर ही RB6 पकडली मी आणि त्याच्यानंतर आता बस पकडायची आहे 323 आणि मग इप्सी व्ह्यू. सो आता आम्हाला लास्ट बस पकडायची आहे 323, जी की आता ती उभी आहे आम्हाला असंच वाटतं आहे, जी की ही आहे बस. ही वाली बस आम्ही पकडून पुढे जाणार आहे फायनल आमच्या ॲब्झी डेस्टिनेशनला, ते तुम्ही इथे बघू शकता. आणि आता आम्ही चाललो आहे. ही आपली DB बसमध्ये कवर नहीं होता है, सो तुम्हाला कॅश लागेल, जी आपकी नंदनी मैडम कैश काटते हैं कार्ड. मैं बता रहा हूँ कि ये बस नहीं जाएगी विदाउट डॉइचलैंड टिकट. मतलब डॉइचलैंड टिकट चलता नहीं है इधर. पैसे पैसे पैसा पैसा पर पर्सन 12 यूरो पड़ गए हमें. और हमारी नंदनी सैड हो चुकी है क्योंकि आने का भी 12 यूरो दे रहा है, मतलब 24 यूरो. घूमना महंगा पड़ गया भाई. सस्ती जगह जाओ जहाँ पे डॉइचलैंड टिकट चलता हो. देख क्या दिखने रहेंगे, देख माउंटेन्स, सेक्सी वाले माउंटेन्स. सो गाईज फायनली आम्ही पोचलो आहे IFZला. सो ऑलमोस्ट 5 तास तर लागले आम्हाला इकडून यायला, उलमोरून यायला. आणि आम्ही तसं प्लॅनिंग केलेलं की सकाळी 5:17चीच, म्हणजे 5:15चीच जी ट्रेन होती ती पकडली. त्याच्यानंतर 2 अजून चेंज केल्या आणि त्याच्यानंतर एक लास्ट बस होती, त्याचे अराऊंड 24, म्हणजे पर पर्सन 12 यूरो लागले फक्त वन साईड.
डबल साईड जर तुम्ही जाताय तर मग 24 युरो लागतील. आणि आम्ही स्टुडंटचं विचारलं नाही, लेट सी जर स्टुडंट डिस्काउंट असेल तर आम्ही जाताना विचारू, तर तुम्हाला मी ते सांगतो. आणि इवन जर आता इकडे लेक आहे तिकडे थोडं चिल करू. आणि जर आमचं बजेट वाढलंच तर झिपलाईन आणि क्या रे पैराग्लाइडिंग ज़्यादा हो गया, झिप लाइन सोच सकते हैं. तर त्याचा विचार करू आम्ही, बघू आता. चलो लेट्स सी, दाखवतो. थोडी लोकं पण आहेत, ती पण सगळे चालली आहे. माउंटन्स वगैरे मस्तपैकी. सो बघू शकता मस्त लेकचा व्ह्यू आहे. हा मॅप आहे एफसीचा, कुठे कुठे काय काय जायचं आहे ते बघूया आता, चेक करूया आणि जाऊया पुढे. तू जहाँ जा रही है ना वहाँ पता नहीं है क्या है, बस तू जा रही है. गाइस फायनली आलो आहे आम्ही मस्तपैकी इथे. सो गाइस फायनली आम्ही आलो इकडे. तुम्ही व्ह्यू बघू शकता, इथे लोक पण भरपूर आहेत आणि असा व्ह्यू खूप सुंदर आहे. ऑड डेला म्हणजे नॉर्मली ऑड डेला पण एवढी गर्दी आहे मला वाटलं नव्हतं की आहे, पण ठीक आहे. सॉर्टेड बघूया, थोडा फिरतो आहे अजून, थोडेफार व्ह्यूज आणि थोडेफार जागा दाखवायचा प्रयत्न करतो अजून तुम्हाला. आणि व्ह्यू तर आहेच छानपैकी असा. तू छाव में क्यों बैठी अब? जा जा. भाई वो फ्लोट होती है, मैं नहीं. निकल मेरा भी. गया. कहाँ जाएगा, कहाँ? बढ़िया. क्या कर रहे हैं? मैं मछली खा रहा था क्या? आ गया साला. गया. चल आ जाता अभी. सो स्विमिंग झाली आहे मस्तपैकी, टाईम स्पेंड झाला आहे छानपैकी, व्हिडिओज वगैरे पण घेतलेत. आता बघूया आयपसीच्या आजूबाजूला काय काय आहे आणि तेच दाखवतो तुम्हाला. चलो गाइस करते हैं शुरू फिर से. थोडेफार दाखवतो व्ह्यूज आणि जो रस्ता वगैरे आहे तो पण दाखवतो. सुंदर आहे, ते वॉकसाठी पण बेस्ट आहे. येता येतं लवकर या, जसं आम्ही आलो मॉर्निंगला, म्हणजे टाईम पण भरपूर भेटतो फिरण्यासाठी आणि जायला खूप म्हणजे मी तर उल्मवरून आलो त्याच्यामुळे मला 5 तास लागले. पण जर तुम्ही नियर बाय असेल तर तुम्हाला कमी टाईम लागेल.
आणि जर लांब असतील अजून तर अजून जास्त वेळ लागेल. सो त्यामध्ये म्हणजे जितक्या अर्ली येऊ शकता तेवढ्या तुम्ही या. इवन बघू शकता इकडे लेक व्ह्यू पूर्ण. इथे मोस्टली लेकच्या अराउंडच आहे फिरण्यासाठी खूप साऱ्या. खूप सुंदर लेक आहे, लाईक खूप छान वाटतं इथे. येऊ शकता भाई तुम्ही या समरमध्ये मस्त फिरा. तिथे बीच पण आहे, असं त्यांनी बीचसारखं बनवलं आहे. तिकडेच आता चाललो आहे आम्ही, बघूया काय होतं आहे काय नाही. तुम्ही बघू शकता असं बीचसारखा माहोल आहे सगळा, जस्ट लाईक अ बीच. तुम्ही इकडे वीकडेजलाच एवढं म्हणजे ठीकठाक गर्दी आहे, लोक हायकिंग करतात आहे, सगळं करतात आहे. सो मोस्टली तुम्ही जर येत आहे तर मग वीकडेजलाच या, बिकॉज तरी एवढी गर्दी आहे. जर वीकेंडला येणार तर फुल भरलेलं असेल इकडे. समर खूप छान आहे भाई, मजा आ गया समर काय करते. मस्त पोहलो वगैरे, मग थोडा फिरलं वगैरे. सो आता तेच आहे की थोडा प्लॅन अजून थोडंसं काही आहे. आम्ही फुल रिव्हरची चक्कर नाही मारत आहे बिकॉज आम्हाला जायला वेळ लागेल मग. सो थोडंफार बघतो तिकडे जे झिप लाईन नाही ना, क्या था वो, केबल कार आहे. तर बघूया, 100 युरो लागतात त्याला, म्हणजे खूप जास्त आहे. एवढं बजेट तर नाही आहे सध्या, मे बी इन फ्युचर बघू आलो तर पुढे. बट येस, थोडं एवढं राऊंड नाही मारणार, थोडंसं अजून फिरणार वगैरे, फोटो वगैरे खेचले मस्त, स्विम वगैरे केलं, थोडं खाऊ पिऊ आता आणि निघू. सो जर तुम्ही येता इकडे तर ना सकाळीच या, बिकॉज कसं आहे खूप गर्दी वाढली आहे. म्हणजे वीकडेजलाच पण खूप जास्त गर्दी आहे इकडे. आणि सुरुवातीलाच नका तुम्ही थांबू. सुरुवातीला म्हणजे जागा चांगली आहे बीच, म्हणजे जिथे मी अंघोळ वगैरे म्हणजे स्विम वगैरे केलं. पण त्याचं जर तुम्ही पुढे जाल, त्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला दाखवलं मी, तिकडे गर्दी कमी होती, प्लस तिकडे म्हणजे असं गर्दी पण नव्हती आणि थोडा ओपन स्पेस होता. तो अजून चांगला व्ह्यू आणि अजून चांगल्या प्रकारे तुम्ही एन्जॉय करू शकता तिकडे माझ्या मताने. आणि लवकर या, जेवढं अर्लिएस्ट येता येईल तेवढं. सो जर तुम्ही येत आहे आणि तुम्हाला पाण्यामध्ये जे पॅडल बोट करत होते ते करायचं असेल तर त्या पॅडल बोटचे 18 युरो लागतात 1 तासाचे. आणि जर तुम्ही 4 मित्र येत आहेत तर नॉर्मली जी एक बोट असते ती भेटते, त्याच्यात 4 जण बसू शकतात. तर तुम्ही तसं करू शकता. पॅडल बोटसाठी तुम्ही जे नॉर्मली हवा भरून तुमच्याकडे असेल तर तुम्हाला ते स्वस्त भेटेल, मला वाटतं 20-25 युरोपर्यंत भेटून जाईल. तुम्ही तशा प्रकारे करू शकता. बघू शकता इथून हे वर जायचं टॉपला. याचे अराऊंड 100 युरो आहेत, त्याच्यामुळे मी गेलो नाही आहे आणि म्हटलं नेक्स्ट टाईम जाता येईल. आता इथे आमची बस अराऊंड येईल थोड्या वेळामध्ये, लेट्स सी. आमची ट्रेन एवढी लवकर आहे होती, आम्हाला टाईमच नाही भेटला की आम्ही काय खाऊ. आणि ह्या बुंदीवर काढला आहे दिवस, खूप अवघड. आईस्क्रीम खाली फक्त तिकडे, त्याच्यानंतर चाललंच आहे आणि आम्ही चाललोच आहे. तर ऑलमोस्ट अशा प्रकारे आमची ट्रिप झाली कंप्लीट. म्हणजे आम्हाला जायला 5 तास लागले, यायला 5 तास लागले आणि मध्ये आम्ही 2-3 तास ट्रॅव्हल केला. म्हणजे तिथे स्विम वगैरे केलं किंवा फिरलो वगैरे. मी मोस्ट ऑफ द टाइम का मेन्शन केलं आहे की वीकडेजला खूप गर्दी आहे, म्हणजे स्टिल लवकर जा, बिकॉज खूप गर्दी होऊनच जाते तिकडे. त्याच्यामुळे मी खूप वेळा मेन्शन केलं की भाई वीकेंडला जाऊ नका, वीकडेजलाच जा आणि लवकर जा, जेवढं अर्लीस्ट जाता येईल तेवढं. सो आणि अजून एक मी मेन्शन केलेलं की जाताना 12 युरो लागतात, येताना 6 युरो लागतात. आणि जर तुम्हाला वर जायचं आहे ते केबल कारने जायचं आहे तर अराउंड 100 युरोपर्यंत तुमचे जातात. 93 आणि 73 असं काहीतरी आहे. तुम्ही एकदा वेबसाईटवर चेक करा, एफसीच्या तिकडे आहे. आणि इव्हन तुम्ही वर गेले तर पॅराग्लायडिंग पण काहीतरी समथिंग 73 युरो 63 युरोमध्ये तुम्ही करू शकता, जे आम्ही काही केलं नाही बिकॉज ही आमची बजेट ट्रिप होती आणि आम्ही जस्ट एक्सप्लोअर करण्यासाठी गेलेलो. सो
मोस्ट ऑफ द तुम्हाला कनेक्शन्स वगैरे भेटून जातील आणि इवन उलमधून पण 5 तास लागले आणि जर तुम्ही म्युनिक सॉरी जर बर्लिन, फ्रँकफर्ट आणि वरच्या साईडने अजून येतायत, तर अजून तुम्हाला वेळ लागू शकतो. सो अशा प्रकारे मग आम्हाला अराउंड 7-8 वाजले घरी यायला म्हणजे आम्ही एकदम बरोबर टायमिंगला पोहोचलो. कारण की मग मला नेक्स्ट डेला थोडा रेस्ट पण करायचा होता कारण की थोडं सगळे गोष्टी असतात जे साफसफाई, क्लिनिंग वगैरे, जेवण वगैरे बनवायचं होतं. सो सॉर्टेड झाली ट्रिप. सो असाच तुम्हाला जर कंटेंट आवडत असेल, तुम्ही मला सजेशन देऊ शकता, की अजून कुठल्या जागा आहे, की तुम्ही एक्सप्लोर करायच्यात तुम्हाला किंवा कुठे मी फिरू शकतो आणि तुम्हाला पण दाखवू शकतो. तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, आवडला असेल कंटेंट आणि जर तुम्हाला असंच वाटत असेल, की मी मराठीमधूनच कंटेंट बनवू, बिकॉज मी विचार करतोय, की जरा हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये थोडा डायव्हर्ट होण्याचा, की थोडा मी लार्ज ऑडियन्सपर्यंत पोहोचू शकेल आणि त्यांनाही माझं कंटेंट कळेल. सो तुम्ही सजेस्ट करू शकता, की मी काय करू? कमेंट्समध्ये करा. थँक यू सो मच.